हैदराबाद गॅजेटमध्ये मध्येच कुठनं आला. हैदराबाद गॅजेट म्हणजे हे निजामाचं गॅजेट, ज्या निजामाला आपण 3 वेळा मोठ्या लढायांमध्ये हरवलं, याची बाजू आपण घेतोय आणि त्यांचे विचार आपण घेतोय. हे कसं काय मला अजून कळालं नाही. आणि हे सिद्ध करताना आपला कुणबी समाज आणि मराठा समाज हा एकच आहे हे मी आपल्याला 1-2 वर्षापासून सांगत आलो आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून हा प्रश्न अस्तित्वात आलेला आहे. पूर्वी तर त्याला बगल देऊन बाजूला टाकलेलं गेलं होतं. मराठा समाज हा खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि अनेक पैलूंचा विचार केला तर तो मागासलेला आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. आपला हा बहुजन समाज हा मोठा समाज आहे आणि या पूर्ण बहुजन समाजाला त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेस काळामध्ये एक आदेश काढून त्यांना आरक्षण देण्यात आलं. पण प्रत्यक्षात आता जर पाहिलं तर मराठा समाज अजून मागास आहे. शिक्षणाशिवाय मराठ्यांना सुद्धा तर्फोपाय नाही, हे शाहू महाराजांचे विचार लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून मराठा समाजाला जर पुढे जायचं असेल तर कुणबी जात ही मागास ही आणि मराठा जात हे अनेक आता गॅजेटचे अभ्यास केलेला आहे. त्याच्यात सिद्ध होते की हे सगळे एकच आहे. आज खंडेनोंदीच्या निमित्ताने शस्त्रपूजनाचे मराठा आरक्षण लढाईचा तयारीचे आज इथं कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर जयसिंगराव पवार, माजी न्यायाधीश तानाजीराव नलवडे, विजयराव देवणे, श्री बी पाटील, बाबा इंदुरकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, आर.के. पवार, माणिकराव मंडले आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं म्हणजे खंडेनवमीच्या निमित्ताने आज वेगळा पायंडा आपण पाळत आहे. त्या दिवशी आपण सहसा आपले शस्त्र घेऊन आपण त्याची पूजा करत असत आणि दुसऱ्या दिवशी सीमाोल्लंघन करून आपल्या पाऱ्या व्हायच्या. पण आता काळ बदलला आहे. लोकशाही भारतामध्ये आहे, प्रस्थापित झालेली आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला यापुढे सातत्याने जायचं आहे. तर त्यामध्ये एक आपल्याला लक्षात येईल पहिलेच की आपलं संविधान जे शाहू महाराजांच्या विचारावर, आपले महात्मा फुलेंच्या विचारावर आणि बाबासाहेबांनी तयार केलेले जे संविधान हे जे आपण आज भारतासाठी वापरतोय हे आपलं सगळ्यांचं यापुढे मूळ राहणार आहे. आणि संविधानाच्या माध्यमातूनच आपल्याला पुढं जावं लागेल. पण संविधान हे करताना एवढं लवचिक सुद्धा आहे की ते पाहिजे तेव्हा बदलता सुद्धा येतंय आणि जेव्हा बदलायचं नसेल तेव्हा आपण त्याला अडवू सुद्धा शकतोय. म्हणून त्यातून आपल्याला संविधानाची अडचण काही भविष्यात येईल असं नाही आहे, परंतु सहजासहजी आपल्याला संविधानातून काही मिळणार नाही. म्हणून संविधान जर आपण त्याच्यावर विचार केला, संविधानावर विचार केला तर त्यातून आपल्याला मार्ग निघेल. संविधान मध्ये काय काय अडचणी ज्या आहेत आता आपल्या मराठा आरक्षणाच्या संबंधी त्या कशा दूर करता येतील हे कायदे तज्ज्ञ आणखीन लोकप्रतिनिधी असं एकत्र बसून याचा विचार निश्चित भविष्यात करावा लागेल आणि त्यातनं मार्ग निश्चित निघू शकेल असं आम्हाला वाटतं. आता मराठा समाज अनेकांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे, आणखीन जस्टिस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा मराठा समाज हा खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि अनेक
पैलूचा विचार केला तर तो मागासलेला आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि हे सिद्ध करताना आपला कुणबी समाज आणि मराठा समाज हा एकच आहे हे मी आपल्याला 1-2 वर्षापासून सांगत आलो आहे. 2 वर्षापासून सांगत आलोय हे एकच आहे आणि याच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही असा विचार आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. आणि त्याचबरोबर कुठल्याही इतर समाजावर अन्याय होऊ नये याकडे सुद्धा लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. आपल्याला आपला हा बहुजन समाज हा मोठा समाज आहे आणि या पूर्ण बहुजन समाजाला त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेस काळामध्ये एक आदेश काढून त्यांना आरक्षण देण्यात आलं आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून जवळजवळ 96% लोकांना आरक्षणाचा लाभ मिळालेला होता. आणि तोच नंतरच्या काळामध्ये तिच्यामध्ये थोडासा बदल झाला. आणखीन तो बदल त्यावेळेच्या काळाच्या मानाने झाला आणि त्याच्यानंतर सर्वांना वाटलं की आता मराठा समाज फार सुधारलेला आहे म्हणून ही गैरसमज त्याच्यामध्ये कदाचित झाली असेल. पण प्रत्यक्षात आता जर पाहिलं तर मराठा समाज अजून मागास आहे अनेक गोष्टीच्या दृष्टिकोनातून. म्हणून तो आणि कुणबी आणि मराठा हे एकच आहे हे आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय मराठ्यांना सुद्धा तर्कोपाय नाही हे शाहू महाराजांचे विचार लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून मराठा समाजाला जर पुढे जायचं असेल तर अर्थात स्वतःचे पाय सुद्धा मजबूत ठेवले पाहिजे. जसे पैलवानाचे असतात तसे स्वतःचे पाय मजबूत असले पाहिजे. स्वतःच्या पायावर सुद्धा उभं राहायचं तर शिकलंच पाहिजे. अर्थात त्याचा अर्थ हा नाही की आपण आरक्षणाचा लाभ घेऊ नये. आरक्षणाचा लाभ घेतलाच पाहिजे पण अंतिम दृष्टिकोन हा पाहिजे की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण आणि आता पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा जे काय पुढं लोक जातात ते कोणाच्या आधारावर जात नाही. सर्वांना बरोबर घेऊन आणि स्वतःच्या पायाने पुढे जातात तरच ते यशस्वी होतात असं आपण पाहिलंय. 1902च्या जो आरक्षणाचा जो आदेश झाला त्याच्याबद्दल आत्ता जे वाटाघाटी झाल्या जरंगे पाटील आणखी शासनामध्ये तर आपल्याला लक्षात येईल की आरक्षणाचा जो मूळ होता तो म्हणजे 1902चा आदेश. 1902चा आदेशचा उल्लेख कुठंच झाला नाही हे आश्चर्यजनक आहे. त्याचा विचार का केला नाही हे समजलं नाही आणि ते अजूनही त्याचा उल्लेख कुठं होत नाही हे आपण याची नोंद घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळापासून हा प्रश्न अस्तित्वात आलेला आहे. पूर्वी तर त्याला बगल देऊन बाजूला टाकलेलं गेलं होतं आणि शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा अनेक अडचणी आल्या आणि अडचणी आल्या आणि त्याच्यावर मात करत गेलो आपण. म्हणून हा समाज नेहमीच एका दृष्टिकोनातून अग्रेसर आणि पुढाकार घेणारा समाज आहे. समाजाला नेतृत्व करणारा सुद्धा आहे. त्याचा अर्थ हा नाही की या बहुजन समाजामध्ये आणि कोणी नेतृत्व करू नये असं नाही आहे. परंतु जास्तीत जास्त प्रयत्न हा या समाजाच्या माध्यमातून होत राहतोय. यात काही त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. कुणबी जात ही मागास ही आणि मराठा जात हे अनेक आता गॅजेटचे अभ्यास केलेला आहे. त्याच्यात सिद्ध होतंय की हे सगळे एकच आहे. पण एक अजूनही समजत नाही की हैदराबाद गॅजेटमध्ये मध्येच कुठनं आला. हैदराबाद गॅजेट म्हणजे हे निजामाचं गॅजेट ज्या निजामाला आपण 3 वेळा मोठ्या लढायांमध्ये हरवलं याची बाजू आपण घेतोय आणि त्यांचे विचार आपण घेतोय. हे कसं काय मला अजून कळालं नाही. पण तरी पण आपल्या कोल्हापूर गॅजेट बघितलं पाहिजे, पुणा गॅजेट बघितलं पाहिजे. अनेक गॅजेट आपल्या त्यावेळेस झालेले आहे. छत्रपतींचा 1902चा आदेश वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे ते पाहिलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने मराठ्यांना आपलं आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये आपले तज्ज्ञ लोक अनेक आहेत, इतिहासकार आहेत, तज्ज्ञ
लोक आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, अशा तऱ्हे आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत. या सगळ्यांनी मिळून याच्यातनं मार्ग निश्चित काढला पाहिजे. अजून तो निघाला नाही असं आम्हाला वाटतोय. योग्य तऱ्हेने निघाला नाही एवढं निश्चित. तर ह्या पुढेची लढाई जी आहे ती आता बाबा तेंडुलकर आणि धीरज देसाई यांनी सगळ्यांनी आपला गॅझेटिव्ह आणखीन आदेश वगैरे पुढे आणून ठेवलेले आहे. त्याचा अभ्यास निश्चित पुन्हा एकदा सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी केलेलाच आहे अभ्यास. परंतु याचा अभ्यास करून त्याचा सारांश शासनाला कळायला पाहिजे. शासनाला योग्य दिशा देण्याचं काम आता कोल्हापूरकरांची राहील असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पण एवढं सोपं नसताना सुद्धा आपण सर्व आज इथे एकत्र आला आहात आणि मराठा आरक्षणाचा झेंडा आपण पुन्हा एकदा हाती घेतलेला आहात. त्यातूनच आपल्याला योग्य यश, मोठ्या प्रमाणात यश मिळेल यात काही शंका नाही. पण कष्ट केल्याशिवाय आणखीन आपला ॲजिटेशन केल्याशिवाय काय खरं नाही याची ही परिस्थिती आहे. तर आपण सर्वांनी नेहमीच तयारीत राहायला पाहिजे. काही करायच्या दृष्टिकोनातून आणि पण ते करताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं संविधान काय आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला काय करता येईल. ते बदलाचं जरी असलं थोडंफार कसं बदलत नाही त्याचा विचार करून आपण पुढं पावलं टाकणार आहात. म्हणून आज या तलवारीबरोबर संविधानाचा सुद्धा आपण पूजा करताय ही एक समाधानाची गोष्ट आहे. या दिशेने आपण जर चाललाय ती दिशा बरोबर आहे असं म्हणून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.